नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मेस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि आज ना 1 मार्च आहे। आमच्या वाडीमध्ये ना सोमले बाबांचं मंदिर आहे ना, तिकडे आज ना कार्यक्रम आहे, म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे। आणि ते माझ्या माहितीनुसार संत ज्ञानेश्वरानंतर जिवंत समाधी घेणारे संत आमच्या वाडीमध्ये आहेत, सोमले बाबा, त्यांचे इकडे मंदिर आहे। तर आज तिकडे कार्यक्रम आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे। तर आता पूजा चालू झाली आहे, तिकडे आता तुम्हाला दाखवतो पूजा। आणि रात्री ना डबल बारी आहे आणि स्थानिक भजने ढोल आहेत, दुपारी महाप्रसाद आहे। तर तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन। व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला जाऊया पूजा बघायला। आणि माझ्या बरोबर ना आता ना बघा सोमवा तोंड टाको सोमे बघा, आणि ध्रुप आहे इकडे। चला आता तिकडे जाऊया। इकडे ना मंदिर आहे। त्याचा प्रसाद सत्या अर्पण करावा। आपले बंधू बांधव, परिवार, मित्र यांच्या हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या कलियुगात सर्व कलिंगड दाखव, हे ढापून ठेवलेली किती रुपये कलिंगड? गावठी ना, गावठी कलिंगड। हरे विठ्ठल। अध्याय 2 भगवंत भक्ती महाराजा होऊन गेला। त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यामध्ये होते। एक दिवस राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाची पूजा असताना तेथे साधूनावा पत्नीने आठवण केल्यावर काजाचं दुकान दरवर्षी असता आमच्या वाडीतले। तर आजो काय आहे गो? देवळाला आजो। चला तर आता देवळात जा। त्या साधू म्हणाला आवड केल्यावर सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख उचलले। थोड्याच झाली व किती दिवसांना लावतो लागले। राजनंतर पाठलाग केल्यामुळे सत्यनारायण तुम्हाला सांगितले जाऊया, राजासमोर आणून उभे केले। राजाने फारसा विचार न करता त्याने बंदी ठेवले। सर्व लोकांनी त्यामुळे त्याची बायको व मुलगे ज्यांना हातून दुःख होऊन त्या बरोबरी विषयामध्ये लागल्या। एक दिवस उगेने नाटकाची करार एका ब्राह्मणाची आज्ञा केली। तेथे सत्यनारायणाची पूजा चालू होती। सत्यनारायणाची प्रार्थना केली। चालू होण्याच्या पश्चात हे भगवंता अजिबात जावे याचे अपार नाम करून इकडे ना काका आहेत। तर काका तुम्ही आम्हाला काहीतरी सोमले बाबांविषयी माहिती सांगा, म्हणजे किती साली जिवंत समाधी घेतली होती? ती काय मला माहिती नाही पडणार, पण आता अंदाज म्हणजे आपला मी सांगतो सुरू झाल्या पडणार काय बरेच दिवस झाले पूजा स्थापना होऊन। जवळजवळ मला पण तेव्हा मी तेव्हा लहान होते, ते पण लहान होते। तर ना आता आमच्याबरोबर ना दोंडण्यानं आहेत, तर ते आम्हाला ना थोडी माहिती सांगतील सोमले बाबांविषयी। सांगा ना। हे म्हणजे कसे पहिले आमच्या दिरबाजवळ येईल आणि त्या दिरबाजवळ सर्वात म्हणजे 14 या उंच सोनापुडी दिरबाजवळ। आणि थंयसून जो सुटलो तो मालोबाजवळ येलो आणि मालोबाजवळ ना थंय थोडे दिवस होतो। आणि तेका थंय मारुतो काढताना ना तेव्हा तो वापरल्यात मुसळकुंजीवर येलो आणि थंयसून मग इलो भांगला वासाची वाडीला। आणि इकडे समाधी घेतली आणि मग समाधी म्हणजे उजळीच्या उंडात होतो, हय सुद्धा नाही उतरलेलो। आणि मग जेव्हा नष्टा व्हायची लोक मग समाधी
नंतर समाधी घेतलेली इकडे. आणि तेव्हा पहिले दूध कशी तरी पाजव होते ना, दूध पाजव होते ना तोटीन. 21 दिवस. हा, इकडे 21 दिवस ना दूध पाजव होते, त्यांना दूध प्यायला द्यायचे तोटीने. नंतर मग त्यांनी समाधी इकडे घेतली होती. 21 दिवस जिवंत होते आतमध्ये इकडे. इकडे ना जेवणाचं काम चालू आहे. तो बघा एका वळागतास ना डाव डाव. अरे 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 हे ना इकडे ना शिरा बनवतात. दूध बनवणार इकडे काय प्रसादी की शिरा शिरा आणि प्रसादी. आणि तिकडे जेवण चालू आहे शिरावाले. आणि इकडे जेवण वाढणार इकडे 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 खाणार इकडे जेवण वाढणार. इकडे आचार्य रुपेश येदरकर स्पेशल. हे बघा हे डाळ 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 गोडी डाळ. आणि इकडे भाजी 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 बनवूची आज तुला स्पेशल कुर्मा. भात नाही झालो आता. इकडे ना स्पीकर आताच गेलंय. आता आरती आहे, तर आरती आता चालू आहे, तर आरती दाखवतो. आरती चालू होतं. बंटी Parvati
पाहत आहे. हॅलो, महाप्रसाद चालू आहे. तरी महाप्रसाद घेण्यासाठी सर्व महिलांनी जास्तीत जास्त मंदिराच्या पाठीमागील हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे. तिथे महाप्रसाद चालू
पदस्पर्शाने पावन झाले सोमलेवाडी नगरी कृपादृष्टी सोमले बाबांची राहो सदैव आम्हावरी कृपादृष्टी सोमले बाबांची राहो सदैव आम्हावरी पदस्पर्शाने पावन झाले सोमलेवाडी दिले घरदार सोडून गेले भक्ती करंगुनी दिले घरदार सोडून गेले भक्ती करंगुनी धन्य धन्य ते सारे धन्य 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 झाले ते सारे ओळखले योगिया सोबत पत्नी धेनू घेऊन निघाले घराबाहेर सोबत पत्नी धेनू घेऊन निघाले घराबाहेर आले जामसंडे नगरी मनी संकल्प करुनी
येऊन शरणागत कृपादृष्टी तुझे स्पर्शाने पावन झाली तुझे काय चुकलं असेल तर माफ करा.
ट्वेंटी डबलवाडी भजनाचा जंगी सामन्याचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय बुवा श्री सुजित परब, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सन्माननीय बुवा गौरव पांचा, संगमेश्वर, जिल्हा. हॅलो. आधी थांबा जरा, चेक करतोय. चेक केल्यावरती बघा किती फटाके आहेत, म्हणजे पुढे काय होणार पेटणार आहे. आता ना डबल बारी संपली आहे आणि आता इकडे आता कोण नाही, जराशी जाव सगळे आता रिकामी झाली आहेत. तर आता व्हिडिओ इथे ते करतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.